टायर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. कॉन्टिनेंटल पाहतोय, ब्रिजस्टोन आहे, त्यानंतर बऱ्याच जणांचा सिटी ड्राईव्ह असतो. अगेन ब्रिजस्टोन मधला अजून एक हा पॅटर्न टायर सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये काय काय गोष्टींचा समावेश होणं काही जणांचं फक्त हायवे टू हायवेचा वापर सुरुवातीपासून प्रीमियम टायर म्हणून आलेला आहे. म्हणजे तो S248 हा डिझाईनचा सगळ्यात मोठा बेनिफिट असा आहे की तुम्ही टायर अजून त्याची डिझाईन आहे पण एका साईडला पूर्ण टायर खराब झाला. त्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही त्या डीलरला विचारला पाहिजे जेव्हा तुम्ही टायर परचेस करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा हा जो ब्लॉगचा विषय आहे हे आहेत गाडीचे टायर. तर मित्रांनो, 63,000 किलोमीटर रनिंग झाल्यानंतर टायरची जी कंडिशन आहे हे ऑलमोस्ट फिनिश झालेली आहे. आज आपण जे टायर चेंज करणार आहोत ते SR टायर्स या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, आज आपण पोहोचलेलो आहोत SR टायर्स या ठिकाणी आणि भेटूया संतोष सरांसोबत. हे संतोष सर आहेत. दोन ब्रांचेस आहेत या ठिकाणी हडपसर परिसरामध्ये. टोटल 3 आहेत. टोटल 3 ब्रांचेस आहेत. एक म्हणजे इथं लोणी टोल नाका जिथं आपण आता आहोत, ओके, हडपसर आणि एक खिंडवा. अशा पद्धतीने सरांच्या 3 ब्रांचेस आहेत आणि तिन्ही ब्रांचेसचं नाव SR टायर्स याच नावाने आहे. आणि त्या ठिकाणी आता मी चर्चा केली, वेगवेगळ्या ठिकाणी टायरचे पण कोटेशन्स घेतले आणि या तिन्ही ठिकाणांमध्ये मला यांच्या ठिकाणी म्हणजे SR टायर्स या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कोट, योग्य टायर्स आणि लेटेस्ट मॅन्युफॅक्चरिंग या सर्व गोष्टी मिळाल्या. त्यामुळे मी डिसाईड केलं की आपण या ठिकाणी आज टायर चेंज करणार आहोत. तर मित्रांनो, टायर चेंज आणि टायर अपग्रेड वगैरे या सर्व गोष्टींची प्रोसेस, टायर सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये काय काय गोष्टींचा समावेश होणं गरजेचं आहे या गोष्टी आपण आता संतोष सरांकडून जाणून घेऊया. कारण मार्केटमध्ये तुम्हाला प्रत्येक प्राइस सेगमेंटमध्ये वेगवेगळं टायर मिळेल. म्हणजे अगदी बजेट पासून सुद्धा तुम्हाला एक लक्झरी टायर्स अवेलेबल आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी सुटेबल टायर कोणता हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर चला तर आता आपण सुरू करूया टायर सिलेक्शनची प्रोसेस कशी असते ते पाहूया. लेट्स गो. तर संतोष सर, आज सुरुवात करूया आपण टायर सिलेक्शनच्या प्रोसेस पासून. मला सांगाल का टायर सिलेक्ट करण्यामध्ये काय काय गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे? नमस्कार, माझं नाव संतोष गुबाळे, SR टायरचा ओनर आहे मी. बेसिकली टायर सिलेक्शनच्या आधी आपण असं बोलूयात की टायर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. टायर सिलेक्शन ही अशी प्रोसेस आहे की सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपल्या गाडीतला वापर कसा आहे त्याच्यावर आपण टायर सिलेक्शन करतो. म्हणजे आता समजा बऱ्याच जणांचा सिटी ड्राईव्ह असतो, बऱ्याच जणांचा आउटस्कटला जास्त असतो वापर, काही जणांचा फक्त हायवे टू हायवेचा वापर असतो, काही जणांचा कच्च्या रस्त्याला पण वापर असतो. तर त्याप्रमाणे त्यांनी टायर सिलेक्ट करावे असं आम्ही सजेस्ट करतो. आणि त्यानंतर दुसरा पार्ट असा आला की गाडी कुणाची किती रनिंग होते. आता जसं की काही लोकांचं दिवसाला रनिंग 200, 100, 200-250 किलोमीटर रनिंग असते. काही लोकांचं दिवसाला फक्त 5 ते 10 किलोमीटर रनिंग असते. महिन्याला मॅक्झिमम काही लोकांचे 1000 किलोमीटर रनिंग होते, त्याच्यावर होत नाही. किंवा काही लोकांचं महिन्याला 10,000 किलोमीटर रनिंग होते. तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना टायर सिलेक्शनचं ॲडवाइस. म्हणजेच एकंदरीत सरांचं असं मत आहे की प्रत्येकाचा युसेस कसा आहे त्यावरती टायर सिलेक्शन. चला तर आता पाहूया सर, आपण आपल्याकडे जसं मल्टिपल ब्रँड्स आहेत, वेगवेगळे कंपन्यांचे टायर्स आहेत, तर मग त्या कंपन्यांचे टायर्स कोणत्या व्यक्तीने युज करायला हवेत आपण त्याकडे. तर आपण या ठिकाणी कॉन्टिनेंटल पाहतोय, ब्रिजस्टोन आहे, त्यानंतर JK टायर्स आहे, फायरस्टोन, CA, योकोहामा, अपोलो आणि केली टायर्स, गुडियर केली टायर्स. सांगायचा पहिला मुद्दा असा की तुमचा वापर कसा आहे. आता बऱ्याच जणांचं काय असतं की माझ्याकडे आता टॅक्सी ड्रायव्हर पण भरपूर नाही येतात, तर त्यांचं काही बजेट नसतं किंवा त्यांचं रनिंग भरपूर असतं. त्यांना कम्फर्टपेक्षा जास्त करून त्यांना जास्त रनिंगचा टायर पाहिजे. तर त्यांचं म्हणणं असतं की मला लो बजेट पण ड्रायव्हिंग जास्त जायला पाहिजे. तर त्यांना आम्ही सजेस्ट करतो JK. तर त्यांना म्हणजे जर हा स्विफ्ट डिझायरचा टायर आहे त्याची कॉस्ट अराउंड 3,500च्या आसपास येते. तर त्यानंतर तुम्ही बघितलं तर त्याच स्विफ्टच्या सेगमेंटमध्ये काही प्रायव्हेट कस्टमर असतात, त्यांना कम्फर्ट पाहिजे असतो, प्लस लॉंग ड्राईव्ह पण पाहिजे असतो. लॉंग ड्राईव्ह साठी कम्फर्टेबल ब्रेकिंग आपल्या सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे आपल्या टायरचा ब्रेकिंग सगळ्यात चांगला पाहिजे असेल तर तुम्ही ब्रिजस्टोन आणि कॉन्टिनेंटल हे चॉईस करू शकता. आता ह्याच्यामध्येही बरेच प्रकार आहेत. तर ब्रिजस्टोन मध्ये पण आता हा एक प्रकार आहे, हा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये इकोपिया म्हणजे तुम्हाला थोडंसं मायलेज वगैरे जास्त मिळतं, पण त्याला थोडंसं वॉरंटीचा एक पार्ट आहे की त्यामध्ये अनकंडिशनल वॉरंटी येत नाही. पण ह्या स्टोर्डो ह्या पॅटर्न मध्ये तुम्हाला अनकंडिशनल वॉरंटी भेटेल. म्हणजे तुमचा उद्या जर टायर समजा साइड वॉल कट झाला, त्याला एअर आला, तर तुम्हाला हा टायर कंपनीकडनं रिप्लेस करून मिळतो विदिन 3 इयर्स अशी त्यांची पॉलिसी आहे. त्यामुळे आणि हे लाईफ सुद्धा त्याच्यावर तुम्ही बघताल की 29% लॉंगर लाईफ असलेली आहे, तर ते तुम्हाला लाईफ सुद्धा जास्त मिळते टायरची. तर तसं आहे. आणि त्यानंतर जर बेसिक गोष्ट याच्यात बघितली तर हे सिलिका बेस्ड टायर आहे. म्हणजे तुम्ही जर बघतात की ब्रिजस्टोन आणि कॉन्टिनेंटल या थोड्या हाय ब्रँडच्या कंपन्या आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिलिका बेस्ड टायर जास्त मिळतात. आणि सिलिका जे केमिकल यूज केलं असतं ते जास्त प्रमाणात यूज केलेलं असतं आणि त्यामुळे त्याचा कम्फर्ट आणि टायरचा जास्तीत जास्त
तुम्हाला लॉंग लाईफ या टायरची या ब्रँड आपण मध्ये. सुरुवात करूया पहिल्या टायर पासून. येस. तर हा जो पहिला आहे कॉन्टिनेंटल, Yes. या कॉन्टिनेंटल टायरचं थोडंसं स्पेसिफिकेशन सांगा. हा टायर सांगतो. कोणासाठी योग्य आहे? येस सांगतो. मी तो टायर तुम्हाला इथं घेतो. बेसिकली कसं आहे की आता या टायरमध्ये तुम्ही बघू शकता की ज्याचा गाडीचा लॉंग ड्राईव्हला खूप यूज आहे. म्हणजे त्याला कच्च्या रस्त्याला पण गाडी भरपूर चालते, हायवे पण रनिंग आहे, सिटी ड्राईव्ह पण आहे. तिन्हीचा जास्तीत जास्त ज्याला यूज आहे. जसं की आता तुम्ही आपल्याकडे चॉईस करायला असेल, तुम्हाला सांगितलं की मी माझा जॉब पण आहे, त्याप्रमाणे माझं Travel फिरणं blog पण पण आहे बनवतो. आणि Blogging बाहेर गावाला करतो, त्यामुळे ब्लॉगिंग करतो. all over India मी फिरत असतो. ऑल ओव्हर इंडिया फिरण्यासाठी टायर पाहिजे. माझं कधी असं होईल की कच्च्या रस्त्याला जाणं होईल, बरोबर, अगदी बरोबर. हायवे होईल. हायवेला आता आजकाल सिमेंट रोड जास्त झाले, तर सिमेंट रोडला पण मला ड्रायव्हिंग कम्फर्ट भेटलं पाहिजे. परत टायर नॉईज मला खूप कमी आला. म्हणून सरांनी जो मला टायर रिकमेंड केलेला आहे हा तो आहे कॉन्टिनेंटल. Continental. सर हा कॉन्टिनेंटल टायर आहे. थोडंसं टायर, आता एक सामान्य माणसाला ज्याला टायर बद्दल काहीच माहिती नाही त्याला बरं. थोडंसं एक्सप्लेन कराल का हे स्पेसिफिकेशन तर काय आहे? आता या टायरची साईज आहे हा 165/80R. 165 ही याची ही लेंथ आहे. रुंदी याची झाली. तुम्ही रुंदी बघताय ना, हो. ही त्याची ही रुंदी आहे. ओके. 80 म्हणजे याची जी हाईट जो पार्ट आहे, आणि 14 म्हणजे ही रिम साईज. रिम साईज. त्याच्यामध्ये ज्या रिम मध्ये 14 इंचीच्या रिम मध्ये हा टायर हा टायर एकदम परफेक्ट फिट होतो. त्याला म्हणतात हे 14. म्हणजे असे Diameter टायर स्पेसिफिकेशन आहे. ओके, ठीक. असं. आणि बेसिकली हा ब्रँड आहे कॉन्टिनेंटल. त्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर महत्वाचं पार्ट एक, डिझाईन याची दोन, अशी आहे. तीन, 3 चार. याच्यामध्ये हे आहे, डिझाईन आहे. ओके. तर ह्या डिझाईनचा सगळ्यात मोठा बेनिफिट असा आहे की तुम्ही इथं बघता हे ब्लॉक होल्स दिलेले आहेत. हो बरोबर, छोटे छोटे तुम्ही याला होल दिसताय तुम्हाला अच्छा. हे होल का दिलेले आहेत त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आता पावसाळ्याचा सीझन चालू होणार. बरोबर. विदिन 7-8 डेज पावसाळा चालू होईल. त्यानंतर जेव्हा पाऊस पडल्यानंतर जेव्हा रस्त्याला पाणी वगैरे थांबतं तेव्हा आपण स्पीड मध्ये असतो. बरोबर. पावसात कुठेतरी आपण ब्रेक लावतो. अगदी बरोबर. ब्रेक लावताना कसं होतं की गाडी बऱ्याच वेळेस स्किट होते. आपण ब्रेक दाबला की काय होतं काय की टायर असं स्लिप होतो आणि आपली गाडी थोडीशी हालते, व्हायब्रेट होते. तर तसं बेसिकली हा जर टायर तुम्ही जर यूज केलात ना तर तसं न होता हा तुम्हाला टायर ड्रायव्हिंग कम्फर्ट होतो. तुम्हाला हे सांगतो, जेव्हा गाडीचा ब्रेक दाबता म्हणजे ब्रेक जेव्हा प्रेस करता तेव्हा हे जे ब्लॉक होल्स आहेत या ब्लॉक होल्स मधनं जे पाणी आहे ना ते पाणी निघून जातं. हे ब्लॉक होल त्यासाठी दिलेले आणि त्यासाठी तुम्ही बघताय ब्लॉक होलच्या बाजूला जे छोटी लाईन्स दिलेले आहेत ना, बरोबर. त्या लाईन्स मधनं पाणी आपोआप बाहेर निघून जातं. ओके. त्यामुळे पाणी जेव्हा बाहेर निघून गेल्यामुळे तुमचा ब्रेक लागल्यानंतर गाडी तुमची स्टेबल राहते आणि ती स्किड होत नाही. ड्रायव्हिंग स्टॅबिलिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे छोटे छोटे होल्स आणि पाणी जाण्यासाठी हा वे आउट करून दिलेला आहे. येस येस. ठीक आहे, परफेक्ट. सर आता आपण पुढचं जर पाहिलं तर हा जो समोर आपल्याला दिसतो Bristol, ब्रिस्टॉन, याच्या हा कोणासाठी रिकमेंड काय मत आहे? बघा ब्रिस्टॉन हा पण टायर चांगलाच आहे. त्याच्यामध्ये बेसिकली कसं सांगायचं म्हटलं तर ज्याचा थोडासा यूज जास्त आहे. ओके. गाडीचा यूज जास्त आहे. कॉस्ट वाईज त्याला तो टायर चांगला लाईफ म्हणजे चांगली भेटली एकंदरीत पाहिजे. कॉस्ट आणि युसेस हे दोन्ही गोष्टीचा जर बॅलन्स करायचा असेल तर ब्रिस्टॉन हा एकंदरीत बॅलन्सिंग बॅलन्सिंग टायर आहे. बरेच ड्रायव्हर्स वगैरे असतात त्यांना हा टायर जो आहे तो कमीत कमी 1.25 लाख किलोमीटर रनिंग केलेला आहे. 1.25 लाख 1.25 लाख किलोमीटर किलोमीटर चाललेला आहे. पण त्याच्यामध्ये पण बरेचसे कॉम्पोनंट्स आहेत. आता या ब्रिस्टॉन मध्ये पण काही मला फरक दिसतो कारण हा याचा येलो स्टिकर आहे याचा. बेसिकली हा फर्स्ट पॅटर्न म्हणजे खूप जुना पॅटर्न आहे हा. ओके. S248 म्हणून आहे. तर हा बेसिकली अजून तुम्हाला थोडीशी लाईफ जास्त आणि विथ कम्फर्ट देतो. ओके. जसं तुम्ही कॉन्टिनेंटल म्हणलात ना तसं हा टायर सगळ्यात सुरुवातीपासून प्रीमियम टायर म्हणून आलेला आहे. म्हणजे तो S248 हा पॅटर्न ओके. खूप जुना पॅटर्न आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जुने लोक जे खूप आधीपासून 2000च्या सीझन पासून जे गाडी वापरतात ना त्यांना हा टायरची भरपूर त्यांच्यासाठीच हा बेस्ट आहे. ओके. आणि याच्यामध्ये आता अजून आपण पाहतोय हा इकोपिया म्हणजे बेसिकली कसं आहे की जेव्हा आपण बघतो की गाडीमध्ये ओई सेगमेंट असतं, गाडी बनवताना जो टायर सप्लाय करते ओएम सेगमेंट असतो ना तो त्या सेगमेंटला हा टायर प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे. म्हणजे कंपनी एकंदरीत गाडी शोरूमच्या बाहेर येताना जे कंपनी टायर रिकमेंड करते किंवा कंपनी टायर देते तो हा टायर. जेके जर बघितलं तर जेकेचा हा टॅक्सीमॅक्स म्हणून पॅटर्न लाईफ पाहिजे ज्याला कम्फर्टचा काही हे नाही किंवा मला माझ्या गाडीचा फक्त लाईफ पाहिजे. हा म्हणजे जसं टॅक्सी ड्रायव्हर्स असतात त्यांच्यासाठी रनिंग जास्त लो बजेट कॉस्ट इफेक्टिव्ह टायर त्यांची रोजी रोटी त्यावर चालते त्यामुळे त्यांच्यासाठी कॉस्ट दॅट मॅटर्स मोस्ट. टायर जर बघितलं त्यांच्यासाठी हा जेके टायर हा कम्फर्टेबल राहील. येस. फायरस्टोन अगेन ब्रिस्टॉन मधला अजून एक हा पॅटर्न आहे ज्याला ब्रिस्टॉनची वॉरंटी हवी आहे म्हणजे ब्रिस्टॉन कंपनीची वॉरंटी हवी. ओके. आणि पण लाईफ ची एवढी काही हे नाही किंवा
कमी लाईफ चालली तरी चालेल. ओके मला समजा आता 2-3 वर्षामध्ये गाडी सेल करायची आहे, ओके मला 2-3 वर्ष टायर कम्फर्टेबल गेला पाहिजे, हो हो तर जास्त काही रनिंग होणार नाही माझं, मी कधी विकू शकतो टायर त्यांच्यासाठी लो कॉस्ट मध्ये फायरस्टोन कधी. पुढील टायर आहे C8. तर C8 संदर्भात सांगा ना, C8 कोणासाठी योग्य जे आहे? कस्टमर जे के यूज करतात किंवा जे के टायर त्यांना लागतो त्याच सेगमेंट मधला C8 हा टायर आहे. ओके तर तुम्ही दोघांचं जर कम्पॅरिझन केलं, हो हो दोन्ही ऑलमोस्ट सेम लेवलला आहेत, सेम प्राइसिंगला आहेत आणि तुम्हाला दोघांचाही सेम कम्फर्ट मिळतो. जसं लो बजेटेड टॅक्सी ड्रायव्हर साठी हा टायर एकदम कम्फर्टेबल. C8 आणि JK इकॉनॉमिकल, मोस्ट इकॉनॉमिकल टायर. योकोमा अगेन तुम्ही जर बघताल तर अगेन सेगमेंटला कम्पेअर केलं तर तो अगेन जापनीज ब्रँड आहे. जर तुम्ही कम्पेअर केलं तर ब्रिस्टॉन, कॉन्टिनेंटल आणि योकोमा हे तिन्ही एकाच लेवलचे टायर म्हटलं तरी काय हरकत नाहीये. ओके तर तुम्हाला अगेन त्यामध्ये कम्फर्ट लेवल, लॉंग ड्राईव्ह साठी खूप स्मूथ टायर आहे. त्यानंतर त्याच्यात बघितलं तर तुम्हाला लाईफ जी आहे टायरची ती कमीत कमी 70 ते 80 हजार किलोमीटर आरामशीर तुम्हाला देते. म्हणजे हा योकोमा हा वन ऑफ द प्रीमियम टायर आपण. वन ऑफ द प्रीमियम योकोमा, कॉन्टिनेंटल आणि ब्रिस्टॉन. ओके आणि त्यानंतर अपोलो आहे, त्यानंतर अपोलो आहे सेम. त्यानंतर इकॉनॉमिकल इकॉनॉमिकल पेक्षा जास्त अबव सेगमेंट होतो. म्हणजे आता एक मिड रेंज टायर जर तुम्हाला पाहिजे असेल बाबा की माझं आता लाईफ पण मला पाहिजे किंवा win-win situation, थोडंसं budget मध्ये पण बसेल. पाहिजे, एवढं जास्त कम्फर्ट नाही पण बाबा मला मिड रेंज मध्ये पाहिजे आणि तेवढंच कम्फर्ट मिळेल, तर त्यासाठी हा टायर अपोलो टायर हा बेस्ट त्याचा केली. हे एकदम लो बजेटेड टायर आहे. ओके म्हणजे समजा जर आपल्याला विदिन 6 मंथ्स गाडी मला सेल करायची आहे, ओके तर मला तेवढा माझा खर्च गाडीवर मला करायचा नाहीये, त्या पद्धतीसाठी हा टायर तुम्हाला मिळेल. परफेक्ट. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे टायर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की टायरचं लाईफ कसं वाढवायचं. महागडे टायर टाकतो गाडीला, ह्या टायर मधून जास्तीत जास्त लाईफ कसं एक्स्ट्रॅक्ट करता येईल आणि आपलं ड्रायव्हिंग सुरक्षित कसं करता येईल. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण टायर फिट करतो गाडीला, त्यानंतर आपलं रनिंगवर पण डिपेंड आहे टायरची लाईफ कशी आहे काय नाही. बरोबर. आपण का गाडी चालवतो कशी त्याच्यावर डिपेंड आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो व्हील अलाइनमेंट. ओके, म्हणजे एव्हरी 5000 किलोमीटरला आपल्या गाडीचं व्हील अलाइनमेंट झालं पाहिजे. व्हील अलाइनमेंट म्हणजे काय आहे, बेसिकली आपलं जे स्टेअरिंग आणि आपल्या खाली जे आपलं जो टायर, चारी टायर असतात ना, बरोबर, त्या टायरला आपलं स्टेअरिंग प्रॉपर अलाइन पाहिजे, तर त्याला म्हणतो आपण व्हील अलाइनमेंट. बरोबर. ते व्हील अलाइनमेंट कुठं केलं जातं, जसं ते माझ्यासारखं शॉप आहे, म्हणजे त्यात तुम्हाला सगळं दिसेल. म्हणजे टायर फिटिंग आहे, व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग, नायट्रोजन, हे सगळ्या सुखसुविधा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर तिथे तुम्हाला व्हील अलाइनमेंट करून मिळणार. दुसरा, एव्हरी 10,000 किलोमीटरला रोटेट झालं पाहिजे. ओके, म्हणजे पुढचा टायर मागं आणि मागचा टायर बॅलन्सिंग करून पुढं. हे एव्हरी 10,000 किलोमीटर जेव्हा तुम्ही करता, तर तुमचा टायर हा एकाच लेवलला, तुमचा तो टायर जो त्याची जी झीज होते टायरची ती एकाच लेवलला होते. नाहीतर असं होतं की जेव्हा फक्त पुढचा टायर तुमचा झिजला जातो, जर तुम्ही जी टायर मागच्या पुढे कधी करत नाही आणि मागचा टायर तसंच राहतो, आणि मग तुम्हाला परत असं होतं की मग 2 टायर बदलायचे का 4 टायर बदलायचे, बऱ्याच लोकांचं कसं होतं. तिसरा पॉईंट महत्वाचा असा आहे की तुम्ही तुमच्या टायरमध्ये नायट्रोजन फिल केलं पाहिजे. नायट्रोजन एअर, जसं तुम्ही आपण नॉर्मल एअर बऱ्याचशा गाड्यामध्ये आपल्याला दिसतं, त्याच्याऐवजी तुम्ही जर नायट्रोजन एअर फिल केलं ना, तर एक तर सगळ्यात मोठा फायदा त्याचा असा आहे की आता सध्या गरमीचे दिवस आहेत. बरोबर. गरमीच्या दिवसामध्ये आपला जो टायर आहे तो जास्त गरम होतो. बरोबर. म्हणजे चालल्यामुळे वगैरे रस्ताही गरम होतो, फ्रिक्शन होऊन टायर गरम होतो. तर तो टायर आतून कसं थंड राहील, त्याचं काम हे नायट्रोजन एअर करतं. आणि जसं आतून टायर थंड राहिल्यामुळे त्याचा जो झीज आहे ती झीज सुद्धा कमी होते. आणि जर जास्त गरम असलं, तसं शेवटी ते रबर आहे, रबर गरम आल्यावर ते जास्त पिघळणारच आहे किंवा त्याचं झीज जास्त होणार. त्याच्यामुळे समजा त्याच्या आतमध्ये नायट्रोजन एअर आपण जर फिल केला, रिफिल केलं ना, तर त्याची झीज कमी होईल आणि तुम्हाला टायरची लाईफ सुद्धा जास्त मिळेल. हे 3 सगळ्यात महत्वाचे कॉम्पोनंट्स आहेत. स्मूथ रोटेशन होणार. आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की बॅलन्सिंगचा. जेव्हा कधी कधी आपण गाडी कधी कधी जेव्हा असं की 100च्या स्पीडने आपली गाडी गेली किंवा अबव 100च्या स्पीडने आपण जेव्हा गाडी चालवतो ना, तर गाडीच्या स्टेअरिंग मध्ये व्हायब्रेशन जाणवतं. तर एकंदरीत टायरचं लाईफ कसं वाढवायचं यावरती सुद्धा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह सरांनी आपल्याला माहिती सांगितलेली. आता एकदम एंड मध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत की मिस हँडलिंग ऑफ टायर्स. आपल्याकडे काही असे उदाहरणं पण आहेत की ज्या ठिकाणी टायरला चुकीच्या पद्धतीने हाताळले गेलेले, त्याचे काही उदाहरणं पाहूया जेणेकरून तुम्हाला तुमच्या टायरचं लाईफ कसं वाढवता येईल याचा आपल्या समोर हे जे उदाहरण आहे आपण आता पाहू शकतो. हा जो टायर आहे हा वेळेवरती बॅलन्सिंग आणि अलाइनमेंट न केल्यामुळे झालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, एका बाजूला ही जी डिझाईन आहे ती ऑलमोस्ट संपलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला ही जी नक्षी दिसते ती अजून खूप चांगल्या कंडिशनमध्ये
म्हणजेच अजून एक 4 ते 5,000 किलोमीटर हा टायर चालू शकला असता, परंतु फक्त वेळेवरती त्याची अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग न केल्यामुळे हा टायर खराब झालेला आहे. एका साईडला टायर अजून त्याची डिझाईन आहे, पण एका साईडला पूर्ण टायर खराब झाला, त्यामुळे याचे धागे पण निघालेले आहेत. तर असंही होऊ शकतं, हे आपल्याला रिस्क होऊ शकते की आपण अलाइनमेंट न केल्यामुळे एका साईडला जास्त चाटला जातो, खराब होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायव्हिंग कम्फर्टला पण धोका होऊ शकतो. संतोष सरांनी जे आपल्याला मिस हँडलिंग ऑफ टायरचे एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत, हे 2 एक्झाम्पल्स आपल्यासाठी पुरेसे आहेत अंडरस्टँड करण्यासाठी की टायरसाठी तुमच्या अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग या 2 गोष्टी किती गरजेच्या आहेत. चला तर मित्रांनो, आता आपण चर्चा करूया सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, वॉरंटी या विषयावर. बेसिकली अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट तुमच्या मोबाईलवर येतं, जिथे तो तुमचा बेसिकली बघता तुम्ही, तर वॉरंटी आयडी येतो, त्यानंतर नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुम्ही किती टायर परचेस केलेत, ज्या दुकानातून ज्या शॉपमधून तुम्ही टायर परचेस केले त्या डीलरचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ऍड्रेस आणि 4 टायरचं तुमचं स्पेसिफिकेशन तिथे येतं. ओके. काय काय वॉरंटी पॉलिसी आहे त्यामध्ये तुम्हाला मागून हा देतात. आता आपल्याकडे वॉरंटीसाठी क्लेम हो. आलेला टायर आहे. एक्झॅक्टली सांगाल का काय ह्या टायर मध्ये बेसिकली तुम्ही बघताल तर इथं हा टायर कट झालेला आहे. ओके आतून जर आतूनही आता मला ऍक्च्युअली दाखवता येणार नाही, पण हा टायर कट झालेला आहे. ओके, म्हणजे तर इथं आणि हे टायरचं तुम्ही बघता तर डिझाईन अजून भरपूर आहे. भरपूर बाकी बरोबर. हा, तर वॉरंटी मध्ये असं असतं की समजा हा टायर आता कट झालेला आहे, हो. तर तो आम्ही रिप्लेसमेंटला कंपनीला पाठवताना हो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा टायर तुम्ही किती वापरलेला आहे. आता माझ्या अंदाजाप्रमाणे हा टायर कस्टमरने ऑलमोस्ट 20% हा टायर, 10 ते 15% टायर हा यूज केलेला आहे. ओके. तर तेवढा चार्ज कंपनी तुमच्याकडनं घेते. म्हणजे म्हणजे तुमचा जेवढा डिप्रिसिएशन depreciation amount. 100% पैकी जर तुम्ही 50% यूज केला असेल तर 50%, 50% तुम्हाला use केला तर 20% 20% ते तुम्हाला पे करायचंय. पे करायचे. आणि रिमेनिंग अमाऊंट रिमेनिंग नाही, म्हणजे तुम्ही जेवढी अमाऊंट पे केल्यानंतर तुम्हाला कंपनीचा नवीन टायर मिळतो आणि त्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला कंपनीचा रिप्लेसमेंट करून नवीन टायर येतो त्या दिवसापासून त्या टायरची वॉरंटी तुम्हाला नेक्स्ट 3 इयर पर्यंत मिळते, पुन्हा एकदा. अरे वा, खूप छान. तर मित्रांनो, आपण आता एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे. सरांकडे एक डिफ्यूज झालेला टायर सुद्धा आलेला आहे, जो वॉरंटीमध्ये त्यांनी क्लेम केलेला आहे. परंतु अजून काय गोष्टी आहेत त्या वॉरंटीमध्ये कव्हर होत नाहीत हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. पण संतोष सर, जर आपण सांगू शकला की वॉरंटीमध्ये काय काय गोष्टींचा समावेश होत नाही. समजा जर आपला टायर पंक्चर झालाय किंवा कमी हवेमध्ये जो टायर चाललाय आणि त्याला बबल आले, तर तो टायर वॉरंटीमध्ये रिप्लेसमेंट करून मी मिळत नाही. माझ्या गाडीसाठी जो टायर सिलेक्ट केलेला आहे तो कॉन्टिनेंटल UC6 आहे आणि हा आहे तो टायर. हा मित्रांनो, आज आपण आपल्या गाडीमध्ये टायर फिट होत आहे. आपण याच्या टायरच्या वॉरंटी संदर्भात सरांनी विचारूया की काय काय वॉरंटी सरांनी आपल्याला यामध्ये दिलेली आहे. Yes. तर असं आपण आधी बोललो की तुम्हाला दाखवलं की वॉरंटी सर्टिफिकेट वगैरे तुमच्या टायरला यायला पाहिजे जेव्हा तुम्ही टायर फिट करता. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे कॉन्टिनेंटल मध्ये वॉरंटी पॉलिसी टोटल 5 इयर्स त्याला वॉरंटी आहे. त्याच्यामध्ये पहिले 2.5 वर्ष म्हणजे 2.5 इयर्स ही अनकंडिशनल वॉरंटी असते आणि रिमेनिंग 2.5 वर्ष ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट, म्हणजे समजा काही कंपनीचा उत्पादन दोष असेल, उत्पादन दोष म्हणजे किंवा तारा बाहेर येणे, काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल, टायर एका साईडला जास्त फुगणे किंवा एका साईडला डिझाईन राहणे, असे जर प्रॉब्लेम आले तर हा कंपनी मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट असतो आणि तो कंपनी तुम्हाला 5 वर्षापर्यंत बदलून मिळतो. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण ही जी टायर सिलेक्शन पासून, टायर जतन पासून, टायरचं लाईफ कसं वाढवणं, डिफेक्ट्स टायर कसे असतात आणि ते कसे डिफेक्ट्स होतात या गोष्टीवरती चर्चा केली. सोबतच टायरची वॉरंटी हा सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे, यावरती सुद्धा चर्चा केली. आणि आपण कोणते टायर सिलेक्ट केले हे सुद्धा तुम्ही पाहिले. तर मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गो हेड, सबस्क्राईब दिस चॅनल, लाईक दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना टायर बदलण्याची गरज आहे. आणि सोबतच तुमच्या ट्रॅव्हल ग्रुपवर जर असेल तर तुमच्या ट्रॅव्हल ग्रुपवरती सुद्धा शेअर करा, जेणेकरून तुमचे जे ट्रॅव्हल मित्र आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरेल. चला तर मंडळी, आता पाहूया आपण आपले टायर सेट झाल्यानंतर आता आपले टायर्स कसे दिसतात गाडीवरती. लेट्स गो. तर मित्रांनो, फायनली आपले टायर चेंज झालेले आहेत आणि नवीन टायर्सनी आपली गाडी रेडी झालेली आहे. कॉन्टिनेंटलचे UC6 हे जे टायर्स आहेत हे टायर्स आपण आपल्या गाडीला अपग्रेड केलेले आहेत आणि 4ही टायर्स आपले चेंज झालेले आहेत. आता हे सर्व 4ही टायर्स चेंज झाल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा नवीन रोड ट्रिपसाठी सज्ज झालेलो आहोत. टायर टाकल्यानंतर गाडी चालवण्यामध्ये जो आपल्याला डिफरन्स जाणवत आहे दॅट इज रिअली नाईस. आय कॅन टेल यू, हा जो डिफरन्स आहे हा चांगल्या टायरमुळे जाणवतो. टायर नॉईज जो येत होता यापूर्वी केबिनमध्ये तो ऑलमोस्ट आता खूप कमी प्रमाणात येत आहे. आणि जो स्टेअरिंग फीडबॅक आहे मित्रांनो, जे तुम्ही स्टेअरिंग रोटेट करता, जे स्टेअरिंग फिरवता ते खूप स्मूथली फिरत आहे. अशा रीतीने चांगला टायर हा तुमच्या ड्रायव्हिंगच्या एक्सपिरियन्समध्ये खूप व्हॅल्यू ॲड करतो. कारण वन्स अगेन आय विल से, टायर इज द ओनली कंपोनंट दॅट इज कनेक्टेड टू द रोड अँड युअर व्हेकल. म्हणून टायर चांगले असणं खूप गरजेचं आहे.
आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण, थोडासा व्हिडिओ मोठा नक्कीच आहे, परंतु हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या टायर सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये खूप मदत करेल. सोबतच योग्य टायर आणि त्या टायरचा एक्सपिरियन्स करण्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ खूप छान लागेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही अजून लाईक केलेला नसेल तर प्लीज गो हेड लाईक दिस व्हिडिओ, शेअर विथ युअर फ्रेंड्स, आणि हां, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब दिस चॅनल, कारण आता पावसाळा येत आहे आणि नवीन ट्रिप्स ह्या प्लॅन्ड आहेत. सो टू नो ऑल दोज थिंग्स, टू गेट अपडेट टाइमली, please make sure you have subscribed this channel along with the bell button. See you soon.